जातं मिटून जातं. नाही राहायचं. बघितलं कशी नाही राहणार. जाऊ दे डिवोर्स पेपर रेडी करायला डिवोर्स द्यायचा. एवढा पण घाण नाही मी. ठीक आहे ना मेसेज पर्यंत ठीक होतं. भेटतो काय बोलते टाकू चॅट आता. ह्या पुढे बॉब अँड कोंबलचे क्रेंज प्रँक ब्लॉग व्हिडिओ येणार नाही. मराठी क्रेंज ब्लॉगिंग मधलं एक कपल कमी झालंय. अरे रुको जरा सबर करो. काय प्रँक आहे कोमल? असं की माझ्या घरी आम्ही जाणार आहोत आणि मी बोलणार आहे की मम्मी आम्ही दोघांचं जाम भांडणं झालेत आणि आम्ही डिवोर्स घेतो असं. अब तू गया बेटा, अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. देख मामो तेरा बहन के 14 महावीर वाला, तेरा मैया के 14 वाला. नमस्ते, राम राम, जय कृष्ण हरी. तर कसं काय माऊलींनो, मजेत ना? तर आज मी माझ्या एवढ्या दिवसांची आग उघडणार आहे मराठी मधले क्रेंज ब्लॉगर कपल बॉब अँड कोंबल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही सारखं ह्यांच्यावरच रोस्ट व्हिडिओ का बनवता. तर आम्हा रोस्टर लोकांना व्ह्यूज येतात ते फक्त आणि फक्त बॉब अँड कोंबलच्या नावावर. रोस्ट करत राहा आणि भरभरून व्ह्यूज कमवा बॉब अँड कोमलच्या नावावर. आणि ज्यांच्यामुळे माझ्या घरात राशन येतं, मी 2 वेळाचं जेवतो, ते कोणामुळे? फक्त आणि फक्त बॉब अँड कोमल. आणि ह्या दोघांनीच आम्हाला स्वतःहून परवानगी दिली की आमच्यावर रोस्ट व्हिडिओ बिनधास्त बनवा. तुमच्या घरात सुख शांती असेल आणि आई बाबा पण खुश असतील तर रिअली मनापासून बोलतोय, आम्हाला खूप भारी वाटतं. आणि अजून रोस्ट करा. लव्ह यू रोस्टर्स. कीप सपोर्टिंग. हे जर 2 अन्नदाता नसते तर आमची मराठी रोस्टिंग कम्युनिटी ही कधीच नष्ट झाली असती. तर मग चला ह्या 2 अन्नदातांना विनम्र अभिवादन करून ह्यांची परतफेड करूया. आणि खूप दिवसापासून आपल्याला कमेंट्स येत होते की तुम्ही काहीतरी खतरनाक वाला प्रँक करा. खतरनाक वाला प्रँक करायचा ना, मग एक काम करा, युट्यूब चॅनल डिलीट करा. काय प्रँक आहे कोमल? असं की माझ्या घरी आम्ही जाणार आहोत आणि मी बोलणार आहे की मम्मी आम्ही दोघांचं जाम भांडणं झालेत आणि आम्ही डिवोर्स घेतो असं. बापरे, खूपच खतरनाक वाला प्रँक होणार आहे. आता काय माहिती हा प्रँक घरच्यांवर होतोय की लोकांवर? काय वाटतं तुम्हाला हा प्रँक झाला होईल ना? भारी एकदम होईल. अरे म्हणजे काय, असं पण तुम्ही ब्लॉगची आई मस्त होणार, छान कडक होणार प्रँक. तो कदाचित समोरनं रिएक्शन घेण्यासाठी आपण उभी व्हिडिओ ऍड करू, पण प्रँक खतरनाक होईल. व्हिडिओ महत्वाचे नाही, प्रँक महत्वाचा आहे. व्हिडिओ महत्वाची नाही, प्रँक महत्वाचा आहे. तसंच व्हिडिओ किती उशिराने टाकले हे महत्वाचं नाही, व्हिडिओ टाकले हे महत्वाचं आहे. आपका एक वीडियो है सर, देख लेना सर. व्हिडिओ किती उशिराने टाकले हे महत्वाचं नाही, व्हिडिओ टाकले हे महत्वाचं आहे. एकदा आडवा पकडून बघ कसं वाटतं. असं खिशामध्ये टाकून बघ आडवा कसं जाईल. अरे देवा कसं रे. कसं ना? काय कोमल, अँगल कसा घ्यायचा आहे हे माहिती नाहीये आणि चाललेत प्रँक करायला. आपण आता मम्मींना सांगणार आहोत की आम्ही हॉस्पिटलला गेलेलो एसीजी काढायला, कारण 3 दिवसापासून कोमलने जाम टेन्शन घेतले. टेन्शन आहे असं नाही, खूप दुःख. म्हणजे भांडणामुळे टेन्शन घेतलं आणि म्हणून एसीजी वगैरे दाखवायचे, म्हणजे प्रूफ दाखवायचं. नाईस इम्प्रोव्हायझेशन. नाही भांडणं झालं म्हणून आलोय. कसं काय भांडण? अहो फ्रेंड होती माझी कॉलेजची. फ्रेंड बिंड नव्हती, याची गर्लफ्रेंड होती. बापरे, काय एडिटिंग आहे, खतरनाक वाली एडिटिंग. नाही ते सिरियल मध्ये तुम्हीच एडिटिंग करता का काय? प्रँक व्हिडिओ आहे की सिरियल? अरे काय धंदा लावलाय? विचार खरं काय ते मला नाही विचारायचं. आम्ही नॉर्मली बोलत होतो आणि त्याच गोष्टीचं टेन्शन घेऊन बसले म्हणून ईसीजी काढायला गेलेलो होता. कुठला माणूस बसताना असा फोन घेऊन बसतो? आणि बरं का, काकांना पण माहिती नाहीये की फोन मधून व्हिडिओ शूट होतोय. अच्छा है मैं अंधा हूं. दिवसची साधी गोष्ट आहे ती. दिवस माझंच होत नाही इथं, तुमचं कुठं होणार एवढ्या लोकांना. 2 मोठी माणसं बोलत असताना तिसऱ्याने मध्ये बोलायचं नाही, माहिती नाहीये का? इथं काय परिस्थिती काय आहे? नाही ते कसं आहे ना विशाल, तुझ्या डिवोर्सचं प्रकरण ना जगा वेगळं आहे. तर तुला फक्त जे काम दिलंय ना व्हिडिओ काढायचं, तर तू फक्त तेच कर. असं बोलणं लाज वाटते काय बोलायला?
किती गोड असते ना, पण काकांना ते अजिबात दिसत नाही. काकांना सांगून ठेवले किती काही झालं तरी हसायचं नाही. जाऊ द्या. तुम्ही काय करताय? वा, इकडे वा. नाही उपास तिला अक्कल नाही जशी पण उपास करायची. हा बघा जास्तीचा अभिनय चालला लगेच उठून. त्या गोष्टीवरून एवढं जाऊ दे नको रडू. अहो काका ते रडत नाही हसते. मी तुम्हाला लिहून देतो. हा प्रँक ह्यांनी ठरवून केलेला आहे. हा नको राहू जा. काय एवढं सगळं वा वा वगैरे. हो हो चला बसा जेवायला बनवते मी उपास आहे. अहो जेवण बनवलं इथं. वा इकडे वा विशाल. हो बॉबी येऊ का मी पण. वा इकडे. कोमल तुला हो, सांगते. या इकडे. ए, जा. नाही ना जा, येऊ नको परत. ए, कोमल हे काय जाणं आहे? अरे जायचं असेल तर एकदा तोंड काळं कर ना. मी जर त्याच्या जागी असतो ना तर मी कधीच निघून गेलो असतो. एवढं कोण ऐकणार? अरे काय स्वतःची काय सेल्फ रिस्पेक्ट असते की नाही? अरे हो मी विसरलो ना, प्रँक साठी करावं लागतं. साले कुत्तों की जिंदगी. जाऊ दे, मी का बोलतो. मी परत एकदा बोलेल माझी चुकी झाली. तुला माहिती आहे बाबा अशा गोष्टीला लई कंटाळा आला हे सगळं ऐकून. हिंमत नाही राहिली हो आता. तुला हिंमत नाही राहिली आता. काकींना इमोशनल पॅच दिलाय वाटतं. उभं राहिले. अरे, हो इकडे पड पाया. बस इथं गपची. लय शहाणी झाली जास्त मोठी. एवढं पाया बोलतोय, पडायला. बघितलं का? पड पाया. तुम्ही पण ऐकून घ्या. काय बाईला लाज नाही का? जय जय कानफाडी ते. लाज सोडली तिनं. चल इकडे बस इथं. पड एक पाया. काम करा ना काकी, तिचा हातच चेपून द्या. किती प्रेमाने तिला ढकलतायत बघा. तुमच्या ऐवजी जर कोण दुसरी बाई असती ना तर तिने कधीच ढकलून दिलं असतं. अरे यांनी सांगितलंच नाही. यांनी काय केलं माहिती तुला? मेसेज वरती यायचं होतं की लोणावळ्याला जाऊया, कोमल क्लास वरती असते, आपण जाऊया. मी सांगेल की माझ्या फ्रेंड सोबत चाललोय. मग आता बोल, आता हे पण फ्रेंडशिप आहे. वा ऍडलिफ्ट. मला असं वाटतंय ना की कोमल तुझी फील्ड निवडण्यामध्ये काहीतरी चुकी झाली. तू ऍक्टिंग मध्ये करिअर केलं पाहिजेस. कळलं का बॉबी? जरा शिकून घे तिच्याकडून. सारखं सारखं उठून जायचं नसतं. येतेस का फक्त आहो, विचारलं. बाबा, कशाला? अहो कॉलेजचे मित्र चालू आ, मग मित्राबरोबर पोरगी कशाला? क्या बात आहे काकी, काय डायलॉग डिलिव्हरी आहे, काय पंच आहे. मित्रांबरोबर पोरगी कशाला? नाही मी पण तेच म्हणतो ना, मित्रांबरोबर पोरगी कशाला? काय गरज आहे बॉबी? तसं किती मुली होत्या? म्हणजे आमचे म्हणजे माझे जावायचे. काका फंबल पडतोय. पहिलं नीट डायलॉग आठवा मग बोला. कोमल तुला काय कळतं का नाही? जाऊ मिळी झालीस तू. जाऊ मिळी. असं वाटतं का? हिला लाज नाही थोडीशी. सॉरी बोल. काकी ब्लॉक होत आहेत म्हणून काका हळूच मागे गेले. झालं, ह्याच्यावरून दिसतंय की हा ब्लॉक ठरवून गेलेला आहे. किती अजून अँटिसिपेट कराल? गप्रा येड्यावानी काय आहे? हो. कोणी? येड्यासारखं पाणी काय पडत असं? कोमल, नाही आम्हाला लाज हा वाटते. ना, तुम्हाला काय चुकलं? नाही, नाही, नाही. नाही. अहो चुकी झाली ना माझी. नाही. चला, अहो पाय पडू द्या. नको बाई, म्हणजे झालं, कॅरेक्टर सुटलं. हे जिथे हसले तिथे फसले. तुम्हाला आधीपासून सांगत होतो की हा पण प्रँक ह्यांचा ठरवून केलेला आहे. बरोबर बोलली. तो बघा कॅमेरा. काय रक्ताचं पाणी केलं आमचं तुम्ही. ओहो, म्हणजे काकी अजूनपर्यंत कॅरेक्टर मध्ये होते. या व्लॉग मध्ये सर्वात बेस्ट ऍक्टिंग केली असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त काकींनी. काकींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालंच पाहिजे. काय तुम्ही भाकरी जळाली का काय माझी काय माहिती. बाटली जळाली. अरे वासाला अरे यार, प्रँकच्या मुळे काकींची भाकरी जळाली. पण असं नका ना द्यावे कर जाऊ. दिवस असं नाही करत नावं कधी. नका ना हे 11 वाजता किती आम्हाला. टाइम झाला? हा. आम्हाला झोपायला टाइम झाला असं तुम्ही मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, पण काकांना काय करायचंय? हा. आम्हाला झोपायला टाइम झाला असं तुम्ही दिवस गेला खड्ड्यात. मला झोपायचंय. मला नाही माहिती, मला झोपायचंय. अपना काम बनता भाड़ में जाए जनता. तुमच्या प्रँक मुळे आता जेवायला नाही भेटणार, कारण की नाही का जेवण अजून बनलेलंच नाही आणि भाकर होत्या त्या जळून गेली. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ. नाही करा अजून प्रँक. आता राहा उपाशी. किती वाजले? हा ना. खरंच थांबा धडधड. चला. बापरे 11 वाजले. चला आता व्हिडिओला पण आपण इथेच एंड करूया. बाय बाय गाईज. लाईक करा, लाईक करा. लाईक करा, लाईक करा. जा झोप जा. तर बस, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. जे जे आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते खाली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच सांगा. तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. टाटा. पण बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं.